मीनाक्षी अन्वीला निर्धास्तपणे खाताना पाहून अंतर्मनात हसली. चव्हाण कुटुंब हे खरं तर एक साम्राज्य होतं. त्याच्या छोट्याशा हालचालीनेही संपूर्ण देश हादरतो. त्या कुटुंबात प्रवेश करण्याचं स्वप्नसुद्धा कोणी साध्या घरातल्या मुलीचं असू शकत नाही. फक्त तिची मुलगी सान्वी त्या प्रतिष्ठेची योग्य मानली जाईल. पण वरवर मीनाक्षीने सौम्य हसत म्हटलं, हो ग, जेव्हा आपण चव्हाण कुटुंबात जाऊ तेव्हा अन्वीची नीट काळजी घेईन आणि पुण्यामधल्या काही प्रतिष्ठित लोकांशी तिची ओळख करून देईन. आजीने थंड नजरेने विचारलं, खरंच करशील? मीनाक्षीचं हास्य आणखी बळजबरीचं वाढलं. अगं हो, अन्वी म्हणजे शेवटी माझीच मुलगी आहे ना. कोण आईला आपल्या मुलीचं भलं नको असतं. सान्वी योग्य वेळी पुढे आली. आजी, आई स्वतःबद्दल काही सांगत नाही, पण मी नाही गप्प बसू शकत. मी त्या कपड्याच्या प्रकाराची चौकशी केली. ती कोट शिवायला दिलेली होती आणि त्या टेलरनं चुकून सुई आतच ठेवली म्हणून तो प्रकार घडला. सान्वी, बस आता. मीनाक्षीने वरवर तिची तंबी दिली, पण डोळ्याच्या कोपऱ्यातून आजीकडे नजर टाकली. सान्वीचं स्पष्टीकरण ऐकून आजी थोडी शांत झाली. तिला मीनाक्षी विशेष वाटत नव्हती, पण सान्वीबद्दल मात्र तिला प्रेम होतं. त्यामुळे तिच्या म्हणण्याला महत्त्व मिळालं. शेवटी आजीने खोल श्वास घेत म्हटलं, चुकीचं समज झालं तर ठीक आहे. अन्वी, तुझ्या आईवर गैरसमज ठेवू नको. आपण एक कुटुंब आहोत, भांडणं नको. अन्वीला मनात अजिबात पटलं नव्हतं, पण तिनं गोड चेहरा करून हसावं असं तिला वाटलं. अजून खूप वेळ होता. तिला काही घाई नव्हती. हो ग आजी, काही झालं तरी मी कधीच माझ्या घरच्यांवर दोष ठेवणार नाही. अन्वीने गोड हसत म्हटलं, छान बाळा, अजून खा. तू खूपच खुश वाटतेस. आजीने स्वतः तिच्या ताटात घास वाढला. सान्वीने हसून तो घेतला, पण तिला त्या अन्नाचा काहीच स्वाद लागत नव्हता. जेवण झाल्यावर मीनाक्षीने ताबडतोब सान्वीला वर ओढलं. आई, अजून तर पोटही भरलं नाहीये. काय झालं एवढं? सान्वी कुरकुरली. फक्त खाण्याचीच हौस आहे तुला. तुला माहीत आहे का की आजी अन्वीला चव्हाण कुटुंबाकडे घेऊन गेली होती? मीनाक्षीने विचारलं. ते काय विशेष आहे? थोडंफार समाजात ओळख करून देण्यासाठी नेलं असेल ना? सान्वी गोंधळून म्हणाली. मीनाक्षीने खोल श्वास घेत उत्तर दिलं, तुला माहीतच नाही. अन्वीच्या आईनं तिच्या निधनाआधी चव्हाण कुटुंबाशी लग्नाचा करार केला होता. अन्वीचं लग्न दुसऱ्या नंबरच्या मुलाशी, सिद्धार्थशी ठरलेलं होतं. हे ऐकताच सान्वीचा चेहरा उतरला. ती चिडून म्हणाली, मी सुद्धा त्या घरात जायचं स्वप्न पाहू शकत नाही. मग अन्वी कशी जाईल? तू खरंच तिचं भलं पाहतेस का आई? अगं वेड्या, मीनाक्षी ओरडली. तू स्वतः कबूल केलंस की तिथं जायची पात्रता आपल्याला नाही. मग त्या कुरूप अन्वीला काय पात्रता आहे? आणि चव्हाण कुटुंबातल्या बाईला ती कधीच मंजूर होणार नाही. पण मला एक युक्ती सुचली आहे. मीनाक्षीने डोळे बारीक करून सांगितलं, उद्या आपण सगळ्यांसमोर मुद्दाम त्या कराराची गोष्ट काढू. चव्हाण कुटुंबासकट सगळ्यांना वाटेल की अन्वी म्हणजे एखादी बेडूक आहे, राजहंस बनण्याचा प्रयत्न करते आणि तू तुझं उत्तम रूप, वागणं, बोलणं दाखव. सगळ्यांना अन्वी आणि तुझ्यातला फरक स्पष्ट दिसू दे. नंतर मी मुद्दाम सांगेन की चव्हाण कुटुंबात अन्वीऐवजी तूच योग्य आहेस. सान्वी आनंदात म्हणाली, हो, मग चव्हाण कुटुंबाकडून मलाच पसंती मिळेल. जरी सिद्धार्थ अपंग असला तरीसुद्धा त्या कुटुंबात जायचं म्हणजे संपलं त्यांचं. रात्री अन्वीने लक्षात घेतलं की आजी दररोज 3 वेळा औषध घेते. शेवटचं झोपण्यापूर्वी. तिने स्वयंपाकघरात थांबून वाट पाहिली. शेवटी राधामावशी आजीसाठी औषध करताना तिला दिसली. राधामावशी, अन्वीने निष्पाप चेहऱ्याने म्हटलं, तुम्ही खूप कष्ट करता. आजी माझ्याशी इतकं चांगलं वागले. मला तिच्यासाठी काहीतरी करायचं. मी औषध बनवते. राधामावशीने अप्रूव्हलने मान हलवली आणि औषधाच्या घटकांची पिशवी तिला दिली. 2 वाट्या पाणी टाक आणि अर्धा तास उकळ. ठीक आहे राधामावशी. अन्वीने औषध घेतलं आणि बगीचात जाऊन फुलांच्या मागे लपून बसली. तिनं औषधाचं पूड उघडलं आणि त्यातील एक वनस्पती नाकाजवळ धरली. क्षणभरातच अन्वीचा चेहरा फिकट पडला. हॉट पिअर्सिल लोटस स्वतःमध्ये काही अपायकारक नव्हतं. उलट ते अंतर्गत उष्णता कमी करणारे एक चांगलं पारंपरिक औषध होतं. पण इथे खरी अडचण होती की हे विशिष्ट औषध सेनाबार पाण्यात भिजवलेलं होतं. सेनाबार वृद्ध व्यक्तींना याचा दीर्घकाळ वापर झाल्यास ते निश्चित मृत्यूकडे नेतं. त्यामुळेच कदाचित मावशीला काही शंका आलीच नाही. फार्माकॉलॉजीचं प्राथमिक ज्ञान नसलेल्या कोणालाही हे लक्षातच आलं नसतं. अन्वीने त्वरित ती सगळी औषधं वनस्पती काढून त्यांना तिथेच जमिनीखाली पुरण्याचा निर्णय घेतला. ती माती भरून झाकणार
इतक्यातच एका भिंतीकडून काहीतरी हालचाल ऐकू आली. कोण आहे तिथे? अन्वी दचकली आणि पटकन तिथे पाय ठेवून ती हर्ट पिअर्सिंग लोटस झापून टाकली. दुसऱ्याच क्षणी एक उंच पुरुष त्या भिंतीवरून उडी मारून आत आला. अन्वीने त्याचा पाठमोरा चेहरा पाहिल्यावर लगेच ओळखलं. तोच वेडा माणूस जो क्रूझवर तिच्यासाठी गोळी खातो आणि आता चंद्रप्रकाशात त्याने चेहरा फिरवला. तो चेहरा एकदम देखणा, जाड भुवया, काळे डोळे, ठसठशीत नाक, तीव्र चेहऱ्याची ठेवण आणि ते गडद झपाटलेले पण मोहक काळे डोळे आणि त्याच्या ओठावर एक उबदार हसू झळकत होतं. शेवटी तुला शोधलं, तो म्हणाला. मी तुला ड्रीम पॅलेसमध्ये ये म्हणालो होतो ना, तू आलीसच का नाही? क्रूझनंतर त्याला कळालं की ही मुलगी जाधव कुटुंबाची. आता तसंच ठेवतो आहोत. एक मुलगी आहे. त्याच्या द्रुत भावनेचं तिच्यासोबत लग्नाचं षड्यंत्र आखलं होतं. त्याला खात्री नव्हती की कोणती बहीण होती, पण नशिबाने त्याला ती इथेच सापडली. त्याने थेट तिचा हात पकडला आणि चिमणीसारखी उचलली. मला सोड, अन्वी तडफडू लागली. पण तिने फार आवाज केला नाही, कारण आजीला समजलं असतं तर ती तिला उघडच नापसंती दर्शवली असती. पण त्या पुरुषाची पकड खूप घट्ट होती. सोड, नाहीतर मी आरडाओरडा करेन. अन्वीच्या दाताआडून थंड शब्द निघाले. तिच्या चेहऱ्यावर शांती दिसत होती, पण आतून ती गोंधळलेली होती, चिडलेली होती. आणि या माणसाशी पुन्हा इथेच भेट होणं म्हणजे तिचं नशीब खराबच. त्या पुरुषाने तिचा नाजूक हनुवटी पकडत म्हणाला, आरडाओरडा कर, पण तू इथे एवढ्या रात्री इतक्या आडगावात आले आहेस, याचा अर्थ तुला कोणी पाहू नये असंच वाटते, नाही का? अन्वीच्या मनात एकदम शांतता पसरली. ठीक आहे, तो पुरुष म्हणाला. मी तुझी बदनामी करणार नाही. फक्त माझं ते हत्यार परत दे आणि मी निघून जाईन. अन्वीला लगेच लक्षात आलं, त्याला क्रूझवरचा तीक्ष्ण चाकू हवा आहे. तिला तो चाकू परत द्यायचा नव्हता, म्हणून ती नाटक करत म्हणाली, कुठल्या वस्तू? त्याचं हसू ओठावर आलं. मला वाटलं तू एका गोंडस मांजरासारखी आहेस, पण खरं तर तू एक धूत उंदीर आहेस. ती वस्तू तुझ्यासाठी काही कामाची नाही, पण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. अन्वीला हे अधिक लपवता येणार नव्हतं. ती दात खात म्हणाली, हो, मी घेतला, पण मी परत देईन, पण आधी तू माझं लॉकेट परत कर. तो पुरुष डोळे विस्फारत म्हणाला, एक उंदीर माझ्याशी सौदेबाजी करतोय? तुला माहीत आहे का मी कोण आहे? आणि तुला माहीत आहे का मी कोण आहे? अन्वी अभिमानाने म्हणाली, मी चव्हाण कुटुंबाची सून होणार आहे. माझं सिद्धार्थशी लग्न ठरलं आहे. तू जर मला त्रास दिलास तर तुझं काही खरं नाही. ती वाट बघत होती की तो घाबरेल, पण त्याच्या चेहऱ्यावर हसणं अधिकच गहीर झालं. कशाला हसतोयस तू? अन्वीची चिडचिड झाली. काही नाही, तो थोडक्यात म्हणाला. तुझ्याकडे तो चाकू नाही हे मला माहीत आहे. तू उद्या चव्हाण कुटुंबाच्या समारंभाला येणार आहेस ना, तिथे मला तो दे, मी लॉकेट देईन. तूही येणार आहेस? अन्वी दचकली. हो. तो पुन्हा खवळलेला हसू हसला. ठीक आहे, अन्वी म्हणाली, पण माझा इशारा बघ, योग्य वेळ झाल्यावरच देईन. तो दोनदा हसला. ठीक आहे. अन्वीने हात कमरेवर ठेवून रागाने म्हटलं, आता जा लगेच. तो पुरुष तिला अशी हुकलेली बघत हसला, पण त्याला हेही ठाऊक होतं की अजून थांबलं तर लक्ष वेधून घेतलं जाईल, म्हणून तो भिंतीकडे वळला. अन्वीने सुटकेचा निश्वास टाकला, पण दुसऱ्याच क्षणी तो परत वळला.